साथ दिली, आमच्या रहीमबाईला साथ दिली. मला वाटतं सगळ्या आमच्या सहकार्यांना ह्या भागातल्या लोकांनी सहकार्य केलं. गेली 25 वर्ष ज्यांच्याकडे नगरपालिका आहे त्यांना मी स्वतः 3दा त्या खुर्चीवर बसवले. मुंडाईजम नको म्हणून आम्ही त्याला त्यावेळेस संधी दिली. पण आमचे मित्र पत्रकार अहिर पटेल साक्षीला आहेत, जरी ते चॅनल असेल त्यांच्या हातात, परंतु त्यांनी कधीच कुणाशी इमानदारीने मदत केली नाही. आज ते आम्हाला भाजप म्हणतात, पण एक काळ होता सदर बर्दात चौकातून मंडीपर्यंत त्यांनी त्यांच्या सहित सगळ्यांनी भाजपच्या गमच्या काढलेले फोटो माझ्याजवळ आहेत आणि आमच्या विरुद्ध राष्ट्रवादीत असताना प्रचार केलाय. मी 35 वर्ष एका कुटुंबाचा प्रमुख आहे. मी विमल मंडळाची मतदान करा म्हणून तुमच्या दरवाजाला आलो, नमिता मंडळालाही मतदान करा म्हणून दरवाजाला आलो, माझ्या नगरसेवकांनाही मतदान करायचे आहे म्हणून मी दरवाजाला आलो. परंतु ज्यावेळेस मला उभं टाकायचं होतं माझ्या एंगेज मध्ये, त्यावेळेस मला कुणी म्हणलं नाही तुम्ही उभं राहा. मी लोकांना तिकीट देत होतो, पण कुणी म्हणलं नाही एखादं तिकीट तुम्ही ठेवायला पटेल. जेव्हा मी म्हणतोय तरुणांना संधी द्या, तेव्हा आला विषय पुन्हा आमच्या घरातच. मी म्हणलं अक्षय उभं करा. मी आता प्रचारकच आहे, आयुष्यभर प्रचाराचं काम केलंय, पुढे बी प्रचाराचंच करायचं आहे. पण आंबेजोगाईतल्या आमच्या सर्व रहीमबाई सर्व सहकार्याने, माझे साहेब असतील, काही डॉक्टर असतील, व्यापारी असतील, त्यांनी सांगितलं ही निवडणूक तुम्ही लढला तर रंगत येईल. तुम्ही लढला तर रंगत येईल. 35 वर्ष तुम्ही आंबेजोगाईतल्या कुणाच्या सुखदुःखात आहे, कुणाच्या कामाला तुम्ही उपयोगी पडलात. लोक विधानसभेला त्रास झाला, पण नगरपालिकेला तुम्हाला लोक एकदाच संधी मिळाली ती सोडणार नाहीत म्हणून मला तेवढ्या कारणानं उभं केलंय. मला वाटतं ती मी माझ्या आयुष्याची ही स्वतःची पहिली आणि शेवटची निवडणूक. मी काही ह्याच्यानंतर स्वतः निवडणूक लढणार नाही, पण एवढं मात्र करेल की पैसे लावा आणि पैसे कमवा हा उद्योग बंद करणार. कारण समोरच्याने आयुष्यभर माणसाला कामातून जवळ करणं, त्याच्यातून नातं निर्माण करणं, विकासाचं काम करून माणसं जवळ करणं हे केलं नाही. त्याने माणसाला विकत घेण्याची एक वस्तू समजली आणि मला वाटतं विकत घेण्यातून राजकारण केलं आणि आयुष्यभर निवडणुकीत पैसे लावा आणि 5 वर्ष वरवडून खा, ह्याच्या पलीकडे काही केलं नाही. माझ्या राजकीय जीवनात कुणाला ओबीसीची जात आहे, कुणाला मुस्लिमची जात आहे, कुणाला दलितांची जात आहे, कुणाला मराठा समाजाची जात आहे. माझी जात मायक्रोस्कोप मध्ये बी दिसत नाही, दिसत नाही. पण 35 वर्ष मला लोकांनी नेता केलं, बगर पदाचं केलं. मला वाटतं ती आंबेजोगाईकरांची ती ताकद आहे. आज मी पहिली आणि शेवटची माझी कृपया माझं म्हणणं व्हिडिओ काढू नका, कारण का आता आजकाल अहिर पटेलचा व्हिडिओ ठीक आहे, पण बाकीचे व्हिडिओ कटछाट करतात आणि तेवढंच भांडवल सध्या त्यांच्याकडे आहे आणि त्याच्यात कटछाट करून कशी बदनामी करता येईल याचा प्रयत्न करते. म्हणून फोटो काढा, व्हिडिओ काढायला निवडून द्या, पुन्हा भाषण करायला येतो. कारण हे सभागृह आहे, हे सभागृह विमल मुंद्राच्या काळात झालं. त्या कार्यक्रमालाही मी वहिनी होतो. ह्या कार्यक्रमाला मला प्रताप पवार त्यांच्याबरोबरचे, इव्हन आमचे धोंडरामांना सुद्धा, गुलाबराव देवकर सुद्धा, म्हणजे नाव असंही सांगतो. त्या सगळ्यांनी हे सभागृह आता जुनं झालं. ज्यांनी सांगितलं, राजकारणात कुणी सोबत असेल नसेल वहिनी, पण हे काम सांगितलं त्याला आपण आठवण करावी. विधानसभेच्या वेळेस इथल्या तरुण पोरांनी हे प्रतापला आणलं. प्रतापला सोडूनही माझ्याकडे अजय ते आले आणि म्हणले एवढं सभागृह करा. आता आम्ही बघितलं ह्याला 10-20 लाखात काही होत नाही, ह्याला 80 लाख रुपये आमदार नमिता मंडळांनी यावर्षी दिले.
आचारसंहिता झाली की टेंडर होईल आणि चांगलं सभा मंडप मोठं जिथं की कुंकवाचे कार्यक्रम, सुपारी फोडायचे कार्यक्रम, वाढदिवसाचे कार्यक्रम आणि छोट्या मोठ्या लग्नाचे कार्यक्रम बी इथं होतील आणि मला वाटतं तुमच्यासाठी ते उपयोगाचं आहे. सर्व समाजाला त्याचा इथल्या लोकांना फायदा घेता येईल. खरं तर बोलण्यासारखं खूप आहे. आज आपल्याला पाणी महिन्यातून 2दा किंवा 3दा येत आहे. वर्षात 30दा किंवा 36दा पाणी येत आहे. पाणीपट्टी मात्र वर्षाची घेतली जाते. पाणीपट्टी मात्र वर्षाची घेतली जाते आणि ह्याच नळ योजनेतनी एक 3 इंची पाईपलाईन साहेबांच्या कॉलेजला आहे विजनला. त्यांचं विजन गावासाठी नसून त्यांच्या विजनसाठी नगरपालिका आहे. मी टीका करीत नाही, पण तुम्हालाही माहित असावं की 3 इंची पाईपलाईन टाकीत जेव्हा पाणी पडतंय तेव्हा त्यांच्या कॉलेजला 24 तास पाणी राहते टाकी चालू असोपर्यंत. तिथली झाडं, तिथलं हॉस्टेल, वहिनी सगळं ह्या पाण्यावर आहे. 2015ला त्यांनी ते कनेक्शन घेतलंय. आजपर्यंत 1 रुपया सुद्धा पाणीपट्टी भरली नाही. आपली पाणीपट्टी वर्ष नाही भरली तर नळकट होते. म्हणून माझं म्हणणं आहे की ज्यावेळेस एखादा माणूस पदावर बसतो त्यानं स्वतःचा स्वार्थ नाही बघायचा, समाजाच्या हिताचा स्वार्थ बघायला पाहिजे. दुर्दैवाला त्यांना जमलं नाही. आजही पाणी विमल मंडळाने जी नळविना केली त्याच पाणी चालू आहे. ज्या काळात 3 वर्ष दुष्काळ होता, मांजरा धरण भरलं नाही, त्या काळामध्ये जी तात्पुरती कालव्याची नळयोजना केली त्याचं पाणी वहिनी आजही चालू आहे. मला वाटतं नवीन नळयोजना केली नाही. नमिता मंडळ 206 कोटी रुपयाची नळयोजना केली आणि तळ्यात जोपर्यंत पाणी आहे तोपर्यंत आपल्याला कमी पडणार नाही एवढं मोठी नळयोजना आपली तर चालू आहे. येणाऱ्या 12 ते 13 महिन्यामध्ये पांडुबा आपल्याला रोज किंवा 1 दिवसात पाणी देण्याची जबाबदारी आमदाराच्या वतीने आम्ही घेतो. दुसरा विषय गार्डनचा आमदारांनी सांगितलं पण मी परत सांगणार नाही. 10,000 कोटीचे 2 गार्डन केले. फॉरेस्ट मध्ये एक 6.5 कोटीचं गार्डन केलंय. मी त्याच्याबद्दल सांगणार नाही तर ते रिपीट होईल. परंतु आंबेजोगाईला आमदार नमिता मंडळांनी MIDC मंजूर केली. मी मंजूर केली शब्द वापरला. त्यांनी एका भाषणात पत्रकार परिषद सांगितलं की रोजगारासाठी आमदारांनी काही केलं नाही. मी एवढंच म्हणतो आपल्या माध्यमातून आणि आपल्यालाही सांगतो, विमल मंडळाने 5 तारांकित MIDC वरोटीला आणली होती. ती 5 तारांकित MIDC होती 5 स्टार. परंतु दुर्दैवानं वरोटीच्या माझ्या शेतकऱ्यांनी जमीन संपादनाला विरोध केला. 8 दिवस तिथले लोक रोगाच्या बाटल्या घेऊन लेकरा बाळाला घेऊन आमच्या घरासमोर होते. आमच्या समोर धर्मसंकट होतं की MIDC करायची का माणसाचे जीव जाऊ द्यायचे. शेवटी आम्ही MIDC माघार घेतली कारण त्यांनी भूसंपादन करू दिलं नाही. त्यामुळे MIDC मंजूर असून आपल्याला करता आली नाही. माननीय लोकनेते मुंडे साहेबांनी सुद्धा नाचण्याला 5 तारांकित MIDC मंजूर केली. त्याचा कार्यक्रम जोरात त्यांनी उपमुख्यमंत्री असताना घेतला होता. परंतु तिथल्या शेतकऱ्यांनी बी जमीन संपादित करू दिली नाही म्हणून त्यांनाही करता आली नाही. कारण जनतेच्या समोर पुढारी पिके असतात. पण आम्ही तेवढ्यावर थांबलो नाही. जागेचा शोध सुरू केला. दुर्दैवानं आम्हाला 10 एकर मध्ये कुठेही शासकीय जागा मिळाली नाही. कारण जागा पाहिजे होती 200 एकर. मग आम्ही खाजगी जागेचा विचार केला तर खाजगी जागा 2 एकर 1 एकर लोकांच्या एवढ्यांना मनवायचं आणि त्यांनी विरोध केला आणि कोर्टात गेलो ते काहीच होणार नाही. म्हणून मांडवा रोडला आमदार नमिता मंडळांनी 80 हेक्टर जमीन MIDC ला दिली आहे. MIDC मंजूर झाली. फक्त महसूलची जागा मोजून MIDCच्या ताब्यात द्यायची. कलेक्टर म्हणतात मोजणीचे पैसे भरा, MIDC मध्ये फ्री करा. आचारसंहिता संपल्या तर त्या विषयात हात घालून मोजणी होईल आणि हँडओव्हर होऊन बाबा ही जागा MIDC ला मिळेल आणि आपल्या भागातल्या ज्याला युनिट टाकायचं ते टाकता येणार आहे.
दुसरी गोष्ट, आंबेजोगाईला 30 एकर मध्ये आपण नवीन जेल मंजूर केलाय. परवाच आमदारांनी त्याचा GR आणलाय की महसूलकडून घराला जागा हस्तांतरित करण्याचा. जय भाऊ बोलू. तर ती जागा हस्तांतरित होणार आहे, भविष्यात जेल होणार आहे. तुम्ही म्हणता आम्ही मजुरी खाणी करून खाणारे माणसं, बारके सारखे व्यापार, आम्हाला जेलचा काय उपयोग आहे. पण ज्यावेळेस जेल होईल त्यावेळेस 500 पोलीसवाले आंबेजोगाईत राहतील. त्यांचा दूध, किराणा, कपडा, ज्यांना हॉटेलमध्ये चहा प्यायचा असला तर चहा, नाश्ता आणि जेवायला जायचं असेल आणि औषधं बी घ्यायची असली तर आंबेजोगाईच्या दुकानदाराचं गिऱ्हाईक वाढणार आहे. म्हणजे हा सुद्धा विकासाचा मुद्दा आहे. आज आमदारांनी गौरीपुरात आणखीन एक DP मंजूर केली. आंबेजोगाईत यावर्षी 20 नवे DP मंजूर केल्या. गेल्या वर्षी 7 केल्या होत्या. आंबेजोगाईला जिथं जिथं ओव्हरलोड DP आहेत त्या सगळ्या DPच्या तिथं नवीन DP टाकण्याचं काम आचारसंहिता संपली की सुरू होणार आहे. मला वाटतं हा सुद्धा विकासाचा भाग. म्हणजे आज आपण बघतोय की आंबेजोगाईला जसं लोहार समाजाला जागा दिली स्मशानभूमीला, कंपाऊंड केलं, शेड केलं, बसायला केलं, तसंच कुणबी समाज केलं, लोहार समाजाला केलं, धनगर समाजाला केलं. आता आपण 5 लहान समाजाला जागा दिली. मोजणी झाली, एकदा विरोध केलाय म्हणून मोजणी झाली. 8-15 वर्षात त्याची खुटर रोवली. तर मला वाटतं वडर समाज, कैकडी समाज, मोची समाज, न्हावी समाज आणि भोई समाज या 5 समाजाला स्मशानभूमी आणि त्याच्यासाठी लागणारं कंपाऊंड, त्याला अंत्यविधीसाठी लागणारं शेड आणि बसायला लोकांना ऊन लागू नये, पाऊस लागू नये म्हणून शेड आमदारांनी आमदार निधीत देऊन मंजूर केलेली आहे. आपल्या प्रतापकडे आणि गल्लीतल्या लोकांकडे त्याची कागद आहेत. मला वाटतं हा सुद्धा आपल्या म्हणजे गरजेचा विषय आहे. मी आजपर्यंत 35 वर्षात सुखादुखाला जातो, इथंच नाही तर निकनूर पर्यंत जातो. माझं लग्न कार्य सुख दुःख मी कायम लोकात असतो. मी कधी सिनेमा बघितला नाही. कधी 5 हत्ती आहेत, त्यातली एक आंबेजोगाईला 4 बाहेर आहे. मी घर सुद्धा वहिनी बघितलं नाही त्यांचं. कारण त्यावेळेस त्यांचे तर दुःख असेल किंवा लग्न असेल त्यावेळेस माझ्या भागातल्या कार्यकर्त्याची तर दुःख किंवा लग्न असेल तर मी माझ्या कार्यकर्त्याला माझा परिवार समजलो आणि मी आतापर्यंत राहिलो. मी आयुष्यात कधी खोटं बोलून मत घेतलं नाही. एखाद्या वेळेस करवट झालो की एखादी गोष्ट होत नाही म्हणून मी तोंडावर सांगितली, पण लोकांना फसवलं नाही. मला वाटतं माझ्या 35 वर्षाच्या आणि कार्यकर्ता म्हणून 12 वर्ष काम करण्याच्या 37 वर्षाचा विचार करता माझं जीवन तुमच्यावरून गेलंय. मी कधी मुंबईला जात नाही. माझा फोन 24 तास चालू असतो. त्यातले 6 तास झोपलो गाड तरच फोन उचलत नाही, सकाळी परत लावतो. माझं नंबर फीड असो नसो, माझ्याकडे PA नाही, आमदाराकडे PA नाही ना अक्षय भाऊकडे PA नाही. पण मी तर मात्र 18 तास लोकांना देतो. माझ्या इथं चिठ्ठी लागत नाही, भेटायला चपाटी लागत नाही. येईल त्याला भेटतो, त्याचा आदर सत्कार करून त्याचं काम करण्याचा टोकाचा प्रयत्न करतो. 25 वर्ष आपण समोरच्याला संधी दिली. एकदा मला आणि माझ्या टीमला संधी द्या. आंबेजोगाईचा विकास ह्याच्यापेक्षा 5 पट नाही केला तर मला हो. आणि मला 2 कारण आहेत. मला कामाचा तुकडा पाडायची सवय आहे आणि दुसरी गोष्ट 40% जे विकास रस्ते राहिले ती करायचे आणि आंबेजोगाईला वेगळ्या आपल्या मॉडेल शहर करायचं आहे. आज तुम्ही परभणीला जा, माजलगावला जा, बीडला जा, तिथं गावात फिरून बघा, पाहुण्याच्या गावात रस्ते कसे आहेत आणि आंबेजोगाईतले रस्ते कसे आहेत ते बघा आणि मग आमच्या पाठीवर थाप द्या ही विनंती करायला आलोय. 35 वर्ष ज्यांनी तुमच्या कुटुंबाचा घटक म्हणून राहिलो, आयुष्यात तुम्हाला पहिल्यांदा मत मागतोय ती मी तुमची सेवा करण्याकरता. आयुष्यभरामध्ये नाव मी आमदाराच्या नावावर केलं, सुनाच्या नावावर केलं, महादू मस्किनच्या नावावर केलं, रहीमबाईच्या पदावर केलं.
आमच्या नगरसेवकाच्या पदावर केलं, पण त्यांच्या नावावर काम केलंय. आयुष्याची एक संधी मला माझ्या मनानं काम करण्याची संधी द्या. मी सचिन इंगळे इथं आहे. त्यांनी मला सभागृह सांगितलं होतं, पण त्यांच्याकडे पीटीआर देताना दुसरा पीटीआर इंजिनियरनं बघितला. मी या बैठकीतही तुम्हाला शब्द देतो की नगरपालिकेत संधी मिळाली तर पहिलं मोठं सभागृह 25-30 लाखाचं त्याची इथं करेल. नाही झालं तर आमदार फंडातून मार्च मध्ये त्याला 20 लाख रुपयाचं सभामंडप मला त्यांनी मतं दिले तरी करणार आणि नाही दिले तरी करणार. त्याचं कारण आहे त्यांनी मला पूर्वीपासून दिलंय, त्यांचं माझ्यावर कर्ज आहे. या अडचणीच्या विधानसभेला सुद्धा सचिननं सगळ्या समाजाला सोबत घेऊन वयानं लहान असून सुद्धा इंगळेनं मला वाटतं बूथ सांभाळून आम्हाला मतदान करून घेतलं. त्यानं स्वतःसाठी काही मागितलं नाही, समाजासाठी मागितलं. मला वाटतं त्याचा आमदारांनी मी शब्द मोडणार नाही, कारण शेवटी कुठलाही कार्यकर्ता त्याच्या समाजाचा प्रश्न सांगतो, कारण त्यानं समाजाला मत द्यायला लावलेलं असतं. त्याचं वजन वाढावं, त्याचं वजन वाढलं तर आमचं वजन वाढेल. प्रतापचं वजनच नाही वाढलं तर आमचं वजन कुठं वाढणार आहे? हो, खरं आहे का नाही? कारण रोज तुमच्या बरोबर कोण आहे? गल्लीतले कार्यकर्ते. आम्ही कधी येणार आहेत? तुम्ही कार्यक्रमाला बोललं, सुखा दुःखाला माहीत झालं, सुखा दुःखाला मनाने येईल, दुःखाला सुखाला बोललं तरी येईल, कार्यक्रम ठेवला ते येईल. परंतु ही गल्लीतली पोरं आहेत, हे तुमच्या समोर लहानाची मोठं झाली. आयुष्यात मी पुढच्या पंचवार्षिक मध्ये ही संधी ह्यासाठी मागत आहे की 5 वर्ष मला विकास करायचा आहे. मला 4 वर्षानंतर परत माझ्या सोनासाठी तुमच्या समोर मत मागायला यायचंय. माझ्या वागण्यानं, माझ्या काम करण्याच्या किंवा माझ्या सहकार्याच्या काम करण्यामुळं माझ्या सोनाचं नुकसान मी करणार नाही. उलट तुम्ही म्हणावं की काकाजी तुम्ही आणखीन इतकं काम केलंय, तुमच्या सुनाने काम केलंय, विधानसभेला आम्ही प्रचार करतो, तुम्ही काळजी करू नका. एवढं नातं तुम्हाला निर्माण करायचंय. आणि पुढच्या पंचवार्षिक मध्ये आम्ही जे नवीन मुलं देऊ निवडणुकीला, जे आमच्या चर्चेनं ठरतील ते देऊ, त्याला तुम्ही आमच्या शब्दावर आशीर्वाद देताल. एवढं चांगलं काम करू. मी सर्व समाजात मिसळतोय, मला कुणी पाहुणा नाही. तुम्हीच माझ्या कुटुंबातली आहेत आणि कुटुंबाच्या माझ्या परिवारातल्या माणसांनी माझ्या मागे राहून आशीर्वाद द्यावा. मुस्लिमांनी दुआ के साथ वोट करना है और हिंदू बांधवांनी प्रार्थना करून त्यांना विनंती करतो की तुमच्या आशीर्वादानं मला मतदान करावं. ज्याच्यानं मी निवडून तर येईलच, पण निवडून आल्यावर काम करण्याची एनर्जी आणि ताकद तुमच्या आशीर्वादामध्ये. त्या आशीर्वादाला मी तुम्हाला एवढीच विनंती करणार आहे, मला तुमची मतं पाहिजेत, तुमच्या कुटुंबाची पाहिजेत, गल्लीतली पाहिजेत आणि तुमच्या मैत्रिणीची पाहिजेत, ह्याच्या मित्रांची पाहिजेत आणि पाहुण्या रावळ्यांची मतं पाहिजेत. माझ्यासाठी 2 तारखेपर्यंत वेळ द्या. माझे पुढचे 5 वर्ष आयुष्य तुमच्या करता घालीन. मला इथं उशीर झाला तरी माझं मनोगत ऐकलं. व्यासपीठावरल्या कुणाचंही मी नाव घेतलं नाही, कारण मला 9 वाजता परत एका ठिकाणी मिटिंगला जायचंय. निवडणुकी वेळ कमी असतो आणि सगळ्याला बोलायचं असतं आणि समाधान केल्याशिवाय पुढे जायचं नसतं. म्हणजे माझे 2 शब्द संपवतो. माझ्या जीवनावर, माझ्या आमच्या कुटुंबाच्या वागण्यावर आणि लोकांच्या मिसळण्यावर मी आतापर्यंत आमदारांनी भाषण केलं, मी केलं. त्यात कुणाला काही प्रश्न विचारायचे असतील तर थोडक्यात विचारा, त्याचं उत्तर देईल. बगैर उत्तर देता पळून जाणार नाही. होत असलं तर हो म्हणल, नाही होत असलं तर नाही म्हणल, पण तुम्हाला फसवून मत घेणार नाही. इथं वडर समाजाचे लोक असतील, मीटिंगला महिला वगैरे आहेत का? तुम्हाला माहित असेल